तर नाशिकची जागा शिवसेनेनं सोडली नाही असं हसन मुश्रीफ म्हणतायत। छगन भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांवर मुश्रीफांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे। तर नाशिकचा खासदार आमचा होता, त्यामुळे नाशिकच्या जागेवर आमचाच अधिकार होता असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। त्यामुळे आमच्याकडून भुजबळांवर अन्याय होण्याचा प्रश्नच येत नाही असं स्पष्टीकरण शंभूराज देसाईंनी दिलंय। सगळ्यांची चर्चा झाली, ते अजिबात नाराज नाहीत। आता त्यांची ते म्हणणं आहे की दिल्लीवरून त्यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी फायनल झालेली होती, परंतु काही कारणामुळे ती जागा शिंदे गटाची असल्यामुळे ती जागा सोडण्यामध्ये त्यांनी असमर्थता दाखवली आणि त्याबद्दल त्यांना वाटत असेल की बाबा माझे एकदा नाव जाहीर झालं माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचं आणि हे होणं हे बरोबर नाही असं त्यांच्या मनातल्या भावना त्यांनी खदखद व्यक्त केली। म्हणजे ती काही नाराजी नाही। नाशिकची जागा कोणाची होती? सन्माननीय खासदार हेमंत गोडसे साहेब तिथे विद्यमान खासदार होते, त्यामुळं नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीनं नाशिकच्या जागेवरती हा आमचाच अधिकार होता। जेव्हा आम्ही सुरुवात केली जागा वाटपाला तेव्हा पहिली बेसलाईन ही होती, ज्या पक्षाचे जे खासदार त्या पक्षाला ते तिकीट। त्यामुळं असं कुठेही माननीय शिंदे साहेबांवर आक्षेप घेण्याची आवश्यकता नाही किंवा शिंदे साहेबांनी विरोध केला असंही म्हणायची आवश्यकता नाही। आमची बेसलाईन होती की आमचे जे 13 खासदार आहेत त्या ठिकाणी आम्ही धनुष्यबाणावरती लढणार, त्यामुळे भुजबळ साहेबांवर अन्याय करण्याचा आमच्याकडनं तरी कुठं प्रश्न नाही।